या बाकी ना कथा गयात रे गया होती त्या आता आरती वेगळी आता गया होती त्या याचा ना बो दर याचा अशी गणपती बसाना नाही याचा आरती वेगळी याचा खवाय अशा सुट्टस या थांबायला तयार नको मंडळ मा काय रे अरे मला प्रसाद निवडवला का तुम्ही तुझे काय ठिकाण वर्षदाराचा हा इकडे इकडे बोडत फिरस तुम्ही बाय ना तूच तर करा आग्ने काढीशी इकडल्या गोष्टी तिकडे तिकडल्या गोष्टी इकडे अशा चावळत बसस तू तुला काय कामाने राहतात का अरे मी तुला चांगलं विचारवलं ना रे मला प्रसाद आहे का नाही बा असं तू कळा ताटू राहिला माझ्यावर मी तुला काय विचारतोय आणि काय केलं मी इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे एवढा शानपणा मारवायला तर काय रगडा असं एवढी चर्चा चालू तुम्ही बारीक तू का बेटाय हे पाय भाऊ तुला मी प्रसादाचं विचारलं तू कुठला कुठे निघून गेलेला आहे बरं का पहिले सांगतोय तुला काय डोक्याची काय दही करू नको नाही तर आपले ना भाऊ बाकीचे सर्व मंडळवाले आपलेच मित्र आहे नाही तर डायरेक्ट भांडण येऊन जातील मी तुला पहिले सांगून देऊ राहिलो तुझी बाय ना फुसक्या फुसक्यानी लय तर तुला कितला मित्र शेत लय इकडे अरे त्यासली एकच बुक्की मग उडाय घालतो आम्ही राय ना तडे उड्या मारे नाही घेतून डळस का तू आजू थांबना ना तुम्ही बॅग बी काहीच राहणार नाही तुम्ही चष्मा पोट टाकतो डळतो तू आटू नाही तुम्हाला ना थोडं जास्त झालेलं आहे लावतो मी फोन बोलवतो माझ्या मित्रांना मोबाईल काय घरी लावून गेला काय माहिती लावना फोन लावना ते मला आता काय तुमच्याशी डोकं लावण्यात काही मजा नाही बरं का ते एवढे बेकार आहे तुम्हाला डार जोडून टाकतील भाऊ त्याच्यामुळे तुम्ही ना काय डोकं लावू नका नाही अशी हाय पाय भाऊ मोकळं सांगितलेस तुले आता जो तू आठे दखाय ना चमकाय ना तू शिरा घर पावत बी जाणार आहे बरं का काय रे धमकी देतो का तुझ्यात काय एकच बुकी तुला उडून घालेल डायरेक्ट वैरे डबल बॅटरी वैरे तू डोकं नको लाव रे वैरे काही घेशी बिन काम ना काय रे डबल बॅटरी कोणाला म्हणतो तू दिली का मला पैसे बॅटरी यायला तुझी तर एकच काम पडे तू आजोले ना भाऊ झोपूनच घेशील तू डायरेक्ट काय आहे तुमच्या मंडळामध्ये फुसके मुलं एकदम दम नाही तुमच्यात बोलायचा हा माझ्याशी डोकं काय लावू नका भाऊ शेजारचे मंडळवाले आले ना तुम्हाला डाळ जोडून टाकतील जोडून काय डाळ उडून घालतील ते हे पाय भाऊ बाप्पाना आज पहिलाच दिवस आहे डोकं काय लावू नको तू बरं का हो आपल्या बाप्पाला वाईट वाट येते ना मग तुला इज्जत ना सांगेल तू आता डळ आता बरंच आहे नाही तसं ना तू खाईच घेशी आता 100% खाई घेशी बरोबर आहे ना मग मला काय समजत नाही का मी लहान बी नाही का मला बी माहिती आहे बाप्पाचा आज पहिलाच दिवस आहे मग तुला मी चांगलं विचारलं मला प्रसाद आहे का तू मला कुठल्या कुठे चावायला लागून गेला मग मला तुला काय समज मी प्रसाद मागायला आलो ना बाकीचं ते आपले कोण बाजूला ठेवायची एवढी कोणती गुरमी दाखवतो तुम्हाला मला फक्त प्रसाद पाहिजे होता तू बाकायचं कथा सांगायची तू काहीच काम नव्हतं तुम्ही बाय ना तुम्ही आपलपोट्यानी इकडला प्रसाद भेटणार म्हणजे इकडे लगेच दावत सुटणार थोडा तिकाला मंडळ मग अशी प्रसादच काय तुला दिवस काढा ना तू तुझ्या घरचे पैसे देता का मला प्रसाद खायला देवाचा प्रसाद येतो तू कोणाला विचारून थोडी घेता येतो डायरेक्ट प्रसाद असला तर जाऊन यायचे तिथे तुझ्यासारखे का आम्ही तू का फुकट्या बिकट्या समजतोय का आम्हाला अरे तुमच्याकडे बँड लावायला पैसे नव्हते त्याच्यामुळे तुम्ही ते एम्प्ली बसवलं आणला होता तुम्हाला मंडळ कोणता मोठा बँड आहे राहणार अरे आम्ही पहिल्या दिवशी शेवटल्या दिवशी दोन्ही दिवशी बँड लावल्या होत्या माहिती का तुला मागच्या वर्षी देव मामलेदार आणले होते डायरेक्ट देव मामलेदार माहिती का तुला ते जाऊ दे मोरते तू आता बाकीचं काय चावू नको तू मी चावायला लागून गेलो ना तू डायरेक्ट गार होऊन जाशील मी काय चावत नाही काय रे काय रे पोऱ्यास अरे आज बाप्पाना पहिलाच दिवस शे आणि तुम्ही अशा चावळी राहणार तुले पटस का बुद्धीले अरे तुम्ही कवला अशातस काय चावळतस हा आतापासूनच तुम्ही अशी खुन्न शे मोठेपणे काय करशात तुम्ही हो तुम्ही गणपती बाप्पा कशासाठी बसाडतस हो अशी खुन्न जकाळासाठी बसाडतस का ना रे अहो कुठल्या कुठे चावायला लागून गेली नाही अहो ना प्रसाद मागा ठीक मी त्याला थोडं मजाक मा चावू असू पण तो असे चावायला लागा आमना पोरे अशा शत आमना पोरे त्या शत आणि वना तर तुम्ही डायरेक्ट जोडी टाकतील आणि उडाई घालतील डायरेक्ट शांत कर देतील आऊट दमक्या दिरा ना अशा तिकला मंडळ मधला अशा ना मग त्याला मग दमक्या दिरा ताऊ यानं काही काळी लावानं काम नाही ना याला ना गच्छ प्रसाद घेऊन डई जाऊ आणि यानं बाकी ना काय चौकशापणा करत बस जाऊ काय रे येडा तुम्हाला दरवेळेस नसणार आहे हा गणेश उत्सव राहणार म्हणजे तुम्ही काही बी येडापणा करा गणपती बाप्पाला तुम्ही साधारण बाड गेलचे का हा अरे देव बाप्पा बसच तो तुम्ही एकमेकांना मस्त बँडा लावतोस मोठ्या गाड्या लावतोस लाख 1.5 लाख रुपयाने आणि त्यासले गाणं म्हणा लावतो मस्त आव देखे जरा अरे काय आव देखे जरा हा अशा जरा व्यवस्थित राहतात असा मस्तपैकी चांगलं गोळी गुलाबी खाल बाप्पानं विसर्जन करा ना तुम्ही भांडणे करायला लाग जातस अरे शेवटला दिवस तुम्ही काय येडापणा करतोस तुम्हीच माहिती शे हा तशी या वर्षी काय व्हायला नको बरं का हा ना मंडळी जय खानदेश
गणेश आगमनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक 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 शुभेच्छा. मंडळी, हा आपला व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बनवलेला होता. अहिराणीमधून काहीतरी नवीन बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला होता. त्यामुळे मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, अशा आपण बऱ्याच घटना बघत आहोत की मंडळामध्ये खूप अशा भांडणी एकमेकांना इशारेबाजी म्हणजे बँडच्याद्वारे, म्हणजे आपले बँड असतात त्यांच्याद्वारे एकमेकांना म्हणजे जागृत करणे भांडणासाठी अशा काही गोष्टी घडत असतात मंडळी. त्याच्यामुळे त्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा आणि आपल्या बाप्पाला आपल्या आनंदाने आता आनंदाने आगमन देखील बाप्पांचे झालेले आहे आणि आनंदाने बाप्पाचे विसर्जन देखील तुम्ही करा, अशी मी बाप्पाच्या प्रार्थना करतो की तुम्हाला चांगली बुद्धी देऊ. आणि मंडळी, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपला व्हिडिओ शेअर करा. जय खानदेश मंडळी. पुढचा व्हिडिओ एकदम असा मजेदार राहील, बघायला विसरू नका.